जो आता तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला ते आधी क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि जो कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून टाका, ऑल ओव्हर सेट करून टाका, कारण का जेव्हा करून मी व्हिडिओ अपलोड करेन सर्वात ते तुम्हाला नोटिफिकेशन येतील. ओके, तर व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी ऑटोमेशनला ओपन करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आता खतरनाक तुम्ही डेमो बघून समजला असाल. ओके, आजकडे तर जबरदस्त केलं आहे. ट्रेंडिंग टॉपिक तर रील्स आहे. ओके, आजचा आहे ते मुलं आणि मुलींचा केली ती देखील व्हिडिओ आहे. जबरदस्त आहे, ते बनवू शकता. ओके, हा व्हिडिओ मित्रांनो क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ऑटोमेशन लागेल. हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन का, तिथून पिन मशीनमध्ये इन्स्टॉल करून घ्या. आणि आजच्या वेळेला मटेरियलला पासवर्ड आहे, व्हिडिओमध्ये कुठेही दाखवेन मी. ओके, आणि RAR फाईलमध्ये तुम्हाला वापरता येत नसेल हा व्हिडिओ बघून घ्या. आणि तुम्हाला साइन इन करता येत नसेल तर बीटमार्क सिक्युरिटी इम्पोर्टिंग करता येत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॉपला लिंक दिलं ते बघून घ्या. ओके, तर जस्ट काय करायचं, आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो ओपन करून घ्यायचा अशा प्रकारे. आता अशी ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मी सर्व ग्रुप वगैरे ॲनिमेशन वगैरे लावून दिलेलं आहे. ओके, काय विषय नाही एवढा. ओके, तर काय करायचं, तुम्हाला ग्रुप हाईट दिले असतील ते ऑन करून घ्यायचे ते की कशा प्रकारे. ओके, अशा प्रकारे मी ऑन करून घेतलेलं आहे, बघू शकता कशा प्रकारे जबरदस्त ॲनिमेशन लावलेलं आहे. आता तुम्हाला यायचं प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे, मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जे मटेरियलचा प्रोव्हाइड केलेलं मटेरियल आहे मी दिलेलं आहे. ओके, ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही स्वतः यूज करू शकता. आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलेलं आहे, इथं बघू शकता, इथं मी स्टेडियम सॉन्ग लिहिलं आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. ग्रुपवरती एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे. जे तुम्हाला मी 2 फॉन्ट दिले असतील. ओके, तर काय करायचं, हा तुम्हाला इथं मी याच्यावरती क्लिक करून घेतो. हा वाला एक फॉन्ट आहे ते टेक्स्ट पिंजला ॲड करून घ्यायचं आहे. 3 फॉन्ट मी टोटल दिला असला आजच्या व्हिडिओला. पहिला ते हा फॉन्ट आहे ते ॲड करून घ्यायचं आपला 1 नंबरच्या टेक्स्ट पिंजला. हा इमोजी पिंजला ॲड करून घ्यायचं आहे. आणि हा वाला आहे ते आपण रिलिक्स ॲड केलेले ते ॲड करून घ्यायचे. ओके, तर तुम्हाला तिन्ही फॉन्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्रीमध्ये भेटून आता अशा प्रकारे वाढून त्यातले एक्स्ट्रा कट करायचं आहे. कट केल्यानंतर काय करायचं आहे, इथून पुढे बुजतं एक ग्रुप सोडायचा आहे. आता इथं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचा. हा फोटो मी ते ॲड करून घेतो. घेतल्यानंतर काय करायचं, याला अशा प्रकारे फिल कॉम्पोजिशनवरती करून घेऊया आपण सर्वात. इथं आपण रोटेशनवरती क्लिक करून घेऊया. ओके, 90 करून घेऊया. 90 केल्यानंतर इकडे आपण सेट करून घ्यायचं आहे फोटो. ओके, तुम्हाला जसा हवा तसा आहे ते सेट करून घ्या. ओके, तर मी तर लास्टपर्यंत इमेज वगैरे ॲड करून घेतो मित्रांनो, तुम्ही देखील ॲड करून घेऊ शकता. तर बघू शकता मी इथे कशाप्रकारे प्रॉपर इमेज ॲड केलेलं आहे. तर एक विषय बघून घ्या मी कशाप्रकारे ॲड केलेलं आहे. इथं अशाप्रकारे इकडे ॲड केलेलं आहे, इकडे अशाप्रकारे ॲड केलेलं आहे. ओके, तर तुम्ही अशाप्रकारे ॲड करून घ्यायचं आणि लास्टला देखील अशाप्रकारे ॲड करून घ्यायचे. ग्रुपच्या खाली फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. आता जे मी सॉन्ग तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ते सॉन्ग तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे. आणि इथे अशाप्रकारे व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओवरती क्लिक करतो, 3 डॉटवरती क्लिक करून ॲड करून घेतो. व्हिडिओ जस्ट डिलीट करतो, सॉन्गला खाली घेतो प्रॉपरपणे. ओके, आणि लाईकचं स्कॅक कॅन्सल पटकन करून टाका, कारण का तुम्ही थीम महत्त्वाचं असते मित्रांनो, करून टाका. आणि कमेंट देखील करून टाका व्हिडिओ कसा झाला आहे ते. आणि जे पार्ट 2-3 आहे ते बघितल्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. 3D देखील व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, तर काय करायचं तुम्हाला, आता इथे मी सर्व ॲड करून दिल्यानंतर तुम्हाला एकच विषय करायचा आहे, बॅग घ्यायचं आहे. बॅग आल्यानंतर जे आपलं सेक्युरिटी पॅक असणार आहे ते आजच्या अशावर 3 इफेक्ट राहतील आपले. ओके, इफेक्ट आल्यानंतर काय करायचं, सर्वात आपण लास्टचा इफेक्ट कॉपी करून घेऊया. मी घेतलेले कॉपी करून ओपन करून घेऊया. पुन्हा ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, तुम्हाला आपल्याला लास्टला 2 फोटो आहेत त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर त्यातला तुम्हाला हा इफेक्ट हाईड करून घ्यायचा आहे. इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून वरची सर्च करायचं आहे चॅनल RGB. ओके, RGB. ओके, तर मी इथं सर्च केलेलं आहे. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक केले, तुम्हाला आता ओपन करून घेतो. जे तिथं जी करायचं वाय तो वाय करून घ्यायचा. आणि इथं सोडून हा इफेक्टच कॉपी करून घ्यायचा आहे. ओके, म्हणजे आपल्या व्हिडिओला थोडा ॲट्रॅक्टिव्ह वाटून जाईल. ओके, म्हटल्यानंतर काय करायचं, पुन्हा बॅक यायचं आहे. पुन्हा बॅक आल्यानंतर महत्त्वाचा आता इफेक्ट आपल्याला इथं कॉपी करून घ्यायला लागणार आहे. ओके, तर जे 2 नंबरचा इफेक्ट आहे आपला तो इथे कॉपी करून घ्यायचा आहे. तर मी कॉपी करून घेतलेला आहे. आता इथून पुढं आहे ते मित्रांनो व्हिडिओ एंडपर्यंत बघायचा आहे. ओके, कारण का महत्त्वाचा इफेक्ट आहे हा. इथं फोटोला पहिला इथे पेस्ट करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. आता 3 नंबरचा तुम्हाला जो ऑप्शन दिसतो त्यावरती क्लिक करून इकडं मायनस करून घ्यायचं आहे. मायनस अशा पर करून घ्यायचं आहे. बरोबर असं पर सेंटरला करून घ्यायचं आहे. ओके, 5.0 इथं तुम्हाला टाईम देखील दिसत असेल. वरती जी पोझिशन आहे ते तिकडे थोडं इथं मागे घ्यायचे. ओके, तर आपला फोटो प्रॉपर इथं दिसायला पाहिजे. ओके, तर थोडा आपला फोटो आहे ते सर इथे झालेला नाही, तर इथं मी प्रॉपर केलेलं आहे. ओके, थोडा इथं मी आणखीन मागे इथं मागे घेत आहे.
आणि ते इफेक्ट कॉपी करेन आणि एखाद्याचा एक फोटो सोडायचा परत एका फोटोला पेस्ट करायचा म्हणजे आपल्याला इफेक्ट सारखा तयार करायला लागणार नाही. ओके, तर तेवढाच आहे ते फोटोला पेस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा तुम्हाला तोच इफेक्ट आता काय करायचा आहे, इथं आपण त्या मधल्या फोटोला पेस्ट करून घ्यायचं आहे. मधल्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे आता तुम्हाला मधल्या फोटोवरती क्लिक करून हा रोटेट करायचा आहे. इमेजेसला आपल्याला रोटेट करून घ्यायचं आहे. तर मी रोटेट केल्यानंतर ह्याची देखील आहे ते पोझिशन प्रॉपर सेट करून घेतो आणि ह्याची देखील आहे ते मी सेट करून घेतो. ओके, तर प्रॉपर आपण सेट करून घेतलेलं आहे बघू शकता. आता हा इफेक्ट कॉपी केलेला आहे आपण जे सोडायला सांगितलेले इमेजेस त्याला पेस्ट करून घ्यायचे. मी ते पेस्ट करून घेतो. ओके, तर मी पेस्ट करून घेतलेलं आहे. पेस्ट करून घेतलेलं आहे मी सर्व ग्रुप वगैरे. ओके, काय करायचं आहे तुम्हाला आता एक नंबरवरती यायचं प्लसवरती क्लिक करून एक नंबरला नाही इथं टेक्स्ट आलेला डिलीट करतो सर्वात आहे. इथं तुम्हाला बरोबर यायचं आहे कुठं बघू शकता. इथं 15.22च्या एक दरम्यान यायचं आहे. तुम्हाला इथं काय करायचं हा व्हिडिओ तुम्हाला दिला असेल मटेरियलच्या फोल्डरमध्ये मूववरती क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचं बरोबर -90 करून घ्यायचं. 3 डॉटवरती क्लिक करून पिल कॉम्पोजिशनवरती क्लिक करून बिल्डिंग आपासून लाईटरून स्किन द्यायचं आहे. इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे आणि पुढच्या बीटला इथं पेस्ट करून घ्यायचं आणि पुढच्या बीट आहे इथं थोडं इथे एक्स्ट्रा कट करून घ्यायचं. ओके, आता कट केल्यानंतर काय करायचं आहे एक नंबरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला जसं इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून वरती सर्च करायचं आहे फेड इन फेड आउट इथं सर्च करून घेतल्यानंतर तुम्हाला स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. फक्त सोडायचं आहे. ओके, तर सोडल्यानंतर बघू शकता आपल्याला दिसून जाईल. पुन्हा बॅक यायचं आहे तुम्हाला आपला इफेक्ट एक नंबरचा जो आहे ते तो कॉपी करून घेऊया. ओके, तर मी तो कॉपी केलेला आहे. पुन्हा बेटमार्क ओपन करून घेतलेला आहे आपला प्रोजेक्ट तयार केलेला. आता इथं ॲनिमेशन आपण ग्रुप लावलेलं त्याच्यावरती करून इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे आपला असा एक पाणी कसं तरंगतं तसा आपला एक फोटो तरंगत येईल. ओके, इफेक्ट देखील खतरनाक झाला असं सांगा. ओके, आता मी पेस्ट करून घेतल्यानंतर काय आहे तुम्हाला व्हिडिओ चालला आहे कंप्लीट मित्रांनो. आता काही तर राहिले का बघा. आता व्हिडिओला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा असेल तर कोपऱ्यावरती सेटिंगच्या इकडे आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. 3 टिप ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला एक कमेंट करून नक्की सांगा. तो पण बाकी चॅनल ते बघत राहा. तो पण प्रेडिटर म्हणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.